यायचं नाही का तुम्हाला? नाही बाई, मी नाही येत, जा तू. का हो? अगं लेक आली एवढ्या दिवसात ना घरी, मग जरा गप्पा मारते की तिच्या सोबत. बरं बरं, मी जाते मग. हा हा, ये तू. आई कुठे चालली आहे ग वहिनी? अगं तो गावात कार्यक्रम नाही का होम मिनिस्टरचा, तिकडेच चालली ती. होम मिनिस्टरचा कार्यक्रम, आणि त्यानं काय होणार? एक दिवसाचा फक्त आनंद. मग तुला काय म्हणायचंय? आता काय रोज रोज ठेवायचं काय होम मिनिस्टरचा कार्यक्रम? अगं तसं नाही ग, पण याऐवजी जर महिलांच्या हाताला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर, किंवा मग त्यांच्या सक्षमीकरणासाठी काही उपक्रम राबवले गेले तर चांगलंच होईल की. लयच कळायला लागलं बघ तुला. जेव्हापासून पुण्याला गेली ना तेव्हापासून खूप हुशार झाली तू. अगं आई, मी असं ऐकले आपले संतोष दादा आहेत ना, ते आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत. हो का? हे तर खूपच चांगलं होईल की मग. अगं बघ ना, आता दादांकडे कुठलं पद नसताना सुद्धा दादा महिलांसाठी किती काय करतायत. उद्या जर त्यांना पद मिळालं तर ते खरंच खूप काहीतरी चांगलं करतील बघ. हो हो, अगदी बरोबर बोलली बघ. यावर्षी एक संधी आपल्या संतोष दादांना द्यायचीच. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांच्या हाताला शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. म्हणूनच धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबा आणि संतोष दादा चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.